डेकोरेशन करणार आहे मी आणि सगळ्यांच्याच घरात दिवाळीची तयारी सुरू झालेली असणार आहे, कारण अगदी थोडे दिवस राहिले आहेत दिवाळीला आणि सगळ्यांचं डेकोरेशन कुणाचं झालंही असेल किंवा कुणाची तयारी चालू असेल. तर आज मी डेकोरेशन करणार आहे आणि म्हटलं चला तुमच्यासोबत पण व्हिडिओ शेअर करावा. होम डेकोर वगैरे ह्या गोष्टींमध्ये मला फार इंटरेस्ट असतो, मला आवडतात ह्या गोष्टी करायला आणि आज माझ्या आवडतीची गोष्ट मी करणार होते, तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करावं. आणि आज मला मदतीला त्रिशा आणि राजेश दोघं पण असणार आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि फेस्टिवल म्हटलं की तोरण हे आलंच, म्हणजे कुठलाही सण असला की आपण तोरण लावतोच, मग ते आर्टिफिशियल असू देत नाही तर रिअल फ्लॉवर्स असू दे, तर तोरण हे आपण लावतोच. तर तसंच माझ्याकडे एक खूप छान असं तोरण आहे, हे मी तिरुपतीहून आणलं होतं. तर म्हटलं चला डेकोरेशनची सुरुवात आपण पहिले तोरणनेच करूया. आजकाल तोरणमध्ये पण भरपूर व्हरायटी बघायला मिळते, म्हणजे मार्केटमध्ये असू द्या नाही तर ऑनलाईन असू द्या किंवा एक्झिबिशनला भरपूर अशी व्हरायटी असते. माझ्याकडेही 1-2 प्रकारचे तोरण आहेत. असेच मी फेस्टिवलला वेगवेगळे, कधी दसऱ्याला वेगळं, संक्रांतीला वेगळं, असं प्रत्येक फेस्टिवलला वेगळं वेगळं यूज करता येईल असे 2-3 तोरण घेतलेले आहे. गौरी गणपतीत एक वेगळं, बट मला हे तोरण सगळ्यात जास्त आवडतं. हे माझं खूप आवडतीचं तोरण आहे, म्हणजे हे खूप ब्रॉड पण आहे आणि हेवी लुक देतं, त्याला साईडला पण सेम आहे, सो ते मला फार आवडतं. सो हे माझं फेवरेट तोरण आहे आणि मॅक्सिमम टाइम मी हेच तोरण यूज करते. एक छान असं दिवाळी गिफ्ट आलेलं आहे आज, मला ते खूप आवडलं म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. ऍक्च्युली मी ते खोललं आहे, बट तुम्हाला दाखवण्यासाठी मी व्हिडिओ घेत आहे. बॉक्स पण खूप सुंदर आहे, दिवाळीसाठी आलेलं आहे. छान असे 2 टी लाईट कॅन्डल होल्डर्स आहेत, विथ कॅन्डल्स, मस्त आहे, मला खूप आवडलं. आणि इथे ही एक कॉपरची बॉटल आहे, जी मला घ्यायचीच होती आणि ती सेलोची आहे, छान आहे. आतून पण पूर्ण कॉपर आहे. बॉटल पण एकदम मस्त आहे, खाली रबर आहे, म्हणजे अँटी स्किड, छान आहे. अरे त्यात नाही आहे, चॉकलेट्स आहेत, भरपूर सारे चॉकलेट्स आहेत त्यात. अरे मस्त गिफ्ट. अरे आणि हे असे छोटे छोटे जार्स आहेत, हे नाही मी ओपन केले. एक ओपन कर ना. मी हे पण घेणार होती, तुळशी बागेत बघितलं पण होतं आणि ऑनलाईन पण बघितलं होतं. ऍक्च्युली डायनिंग टेबलवर चटणी, शो इट ना. ऍक्च्युली डायनिंग टेबलवर चटणी ठेवण्यासाठी मला कंटेनर पाहिजे होतं, तेव्हा मी ही डिझाईन बघत होती. जे ऑनलाईन पण बघितलं होतं आणि एकदा तुळशी बागेत पण दिसलेलं, बट मी नाही घेतलं कारण मला दुसरं एक मिळालं, सो मी ते कॅन्सल केलं. पण माझ्या डोक्यात हे होतंच की आपण हे कधी ना कधी घेऊया, आणि ते योगायोगाने मिळालं. माझ्या मते ड्रायफ्रुट्स असावे आता समजा. मस्त आहे जार,
4 जार आहेत आणि छान, मला आवडेल असं गिफ्ट आलंय आज. मस्त बॉक्स पण छान आहे, गिफ्ट पण छान आहे, मस्त नाईस. ह्या माळा मी गणपतीच्या वेळी डेकोरेशनला ऑर्डर केल्या होत्या ऑनलाईन. मस्त आहे, छान मिळाल्या होत्या. तर मी आता इथे दिवाळी डेकोरेशन साठी पण यूज करते. ह्याचा डिस्टन्स खूप झाला आहे, थोडस इकडे घ्या. दिवाळी म्हटलं की फुलांच्या माळा, छोटे छोटे आकाशकंदील हे आलंच. छोट्या आकाशकंदील शिवाय तर दिवाळी मला अपूर्णच वाटते. आणि आजकाल तर छोट्या आकाशकंदीलमध्ये पण भरपूर व्हरायटी बघायला मिळते. पूर्वी ते एक टिपिकल एक पॅटर्न ठरलेलं होतं, तसेच छोटे आकाशकंदील मिळायचे. बट आता तसं राहिलेलं नाही, भरपूर व्हरायटी बघायला मिळते. हे जे आकाशकंदील मी आता इथे छोटे लावत आहे ते मी ऑलमोस्ट 3 ते 4 वर्षापूर्वी तुळशीबागेतनं घेतलेले. म्हणजे मला असे पुन्हा बघायलाच नाही मिळाले. सो मला हे डिझाईन खूप जास्त आवडतं. हे असे इथे छोटेसे आकाशकंदील आणि ह्या माळा लावून झालेल्या आहेत. वरतून घ्यायचे एकदम वरतून असं नाही, बट ठीक आहे, चालेल माझ्या मते. तेवढं काय वाटतं, तेवढं ठीक आहे. ते पण ह्या पण फुलांच्या माळा मी त्या छोट्या आकाशकंदील सोबतच तुळशी बागेत घेतलेल्या. हे दोनही प्रोडक्ट मला तेव्हा खूप जास्त आवडले होते. हे तेव्हा अगदी नवीनच आलेलं होतं, हे तेव्हा तितकं बघायला नव्हतं मिळत. आणि मी अजूनही हे यूज करते. हे मला म्हणजे खूप आवडतं. हे थोडं अनकॉमन डिझाईन वाटतं मला, सो ते मी यूज करते नेहमी. इथे उभं राहून केलं असतं मला. फेस्टिवल, डेकोरेशन, रांगोळी हे सगळं म्हटलं की ह्यात त्रिशाला पण खूप इंटरेस्ट असतो आणि ती ह्या गोष्टी करायला नेहमी तयार असते. सो आता ती तिच्या बाबांना हे लायटिंगची माळ लावण्यासाठी हेल्प करत आहे. ॲक्च्युली ह्यावरून आमचा वाद चालू होता की मला वाटत होतं की येल्लोवाली जी लाईट येते ती यूज करायला पाहिजे. बट ह्या दोघांचं म्हणणं होतं की नाही, कलरफुलवाली यूज करू. मला वाटतं की येल्लोवाली ती लायटिंगची जी माळ असते ती यूज केली तर तिचा उजेड थोडा ब्राईट असतो, सो ती जास्त उठून आणि जास्त सुंदर दिसते असं माझं मत होतं. पण या दोघांना कलरफुलवालीच लायटिंग लावून पाहिजे होती. सो मेजॉरिटी विन्स असं म्हणता. सो त्या दोघांनी तीच माळ लावली. आणि ते दोघं बाल्कनीत ते करेपर्यंत मी म्हटलं आपण डायनिंग टेबलचा डेकोर करून घेऊया. मग मी इथे हे टेबल रनर वगैरे अरेंज करत होती. आणि हे टेबल रनर पण ऑलमोस्ट 7 ते 8 वर्षापूर्वीचं आहे. तेव्हा मी एका एक्झिबिशनमध्ये घेतलेलं नाशिकला. आणि मला हे अजूनही खूप आवडतं. म्हणजे मॅक्सिमम टाईम मी फेस्टिवलला हे यूज करते. माहीत नाही, काही गोष्टी अशा असतात की ज्या जुन्याही झाल्या तरी त्या मनात राहून जातात की नाही हेच बेस्ट दिसेल, सो ते यूज केलं जातं. तसंच काहीसं माझ्यासोबत खूप वेळा होतं की ती गोष्ट जुनी झालेली असते बट मला तीच यूज करावी वाटते. असं खूप वेळा भरपूर वस्तूंसोबत होतं माझं. आणि डेकोरेशन वगैरे केलं की तो फील यायला लागतो की आता दिवाळी सुरू झाली आहे, फेस्टिवल वाईब्स एक म्हणतो आपण तसं वाटायला लागतं. आणि छान फ्रेश वातावरण होतं, उत्साह येतो प्रत्येक कामामध्ये, असं छान वाटायला लागतं. तर त्रिशाची इथे ही मस्ती चालू आहे. जे आकाशकंदील आम्ही लावायला देत होतो ते ती कानात घालून फिरत होती, इयरिंग्ज म्हणून.
ती मदत करू शकेल असे सगळे कामं होऊन गेलेले होते. सो तिला बोर व्हायला लागलं होतं आणि आता तिचं म्हणणं होतं की पटापट करा, मला फटाके आणायला जायचं आहे, तर तुमचं हे इथलं काम आवरा, नाही तर मग मला दुसरं काहीतरी काम द्या डेकोरेशनमध्ये. बट तिला करता येण्यासारखं काही नव्हतं, तर ती उगाच मध्ये मध्ये करत होती आणि काहीतरी उगाच टाइमपास करत होती. तिचं होतं की मला एक छोटं मोठं काम द्या, मी करते काहीतरी. मग मी इथे हे सोफा आणि सेंटर टेबल अरेंज करत होती, तर तिला म्हटलं चल आता तू मला या कामामध्ये मदत कर. मग ती आली आणि तिने पण मला त्या कामामध्ये हेल्प केली. तिला डेकोरेशन वगैरे ह्या कामात इंटरेस्ट आहे, म्हणजे बाकी तिला कुठलं काम सांगितलं घरातलं तर ते ती बिलकुल एका शब्दात करणार नाही किंवा कंटाळा करणार. बट डेकोरेशन, फेस्टिवल, रांगोळी ह्या सगळ्या गोष्टी तिला खूप आवडतात, तर ते ती अगदी आवडीने करत असते. आणि मलाही छान वाटतं की चला तिला इंटरेस्ट आहे आणि आपले सण आपणच जपले पाहिजे, म्हणून मी पण प्रत्येक सण उत्साहात साजरा करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते आणि त्यामुळे तिलाही ते आवडतं आणि प्रत्येक फेस्टिवलची ती पण अगदी आतुरतेने वाट बघत असते आणि आवड आहे तिला या सगळ्या गोष्टींची. आणि मुलींनाही आवड असायला पण हवी असं मला वाटतं. इथे मी हे एक सोफा थ्रो म्हणून टेबल रनरचा यूज केलेला आहे. ॲक्च्युली हे सॅटिनचं टेबल रनर आहे, बट मी त्याचा सोफा थ्रो म्हणून कधीतरी फेस्टिवलला यूज करत असते, कारण ब्राईट कलर आहे आणि फेस्टिवलला ब्राईट कलर यूज केले की छान वाटतात. सो मी हे आज टेबल रनर म्हणून यूज न करता सोफा थ्रो म्हणून यूज केलेला आहे. तर तुम्हाला कसं वाटत आहे ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही प्लॅस्टिकची रंगोली टाईप असतं, हे पण मी 2-1 वर्षापूर्वी घेतलेलं. बट मी हे रंगोळीपेक्षा ते सेंटर टेबलला किंवा पूजा वगैरे मांडतो तर तिथे थोडंफार डेकोरेटिव्ह पीस म्हणून यूज करते आणि त्याचाही थोडा ब्राईट कलर असल्यामुळे ते छान दिसतं. आणि अशा प्रकारे मी घरात असलेल्या चांदीच्या वस्तूंनी यावेळी घर डेकोरेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी यावेळी फार असं नवीन काही नाही घेतलं, छोट्या मोठ्या कॅन्डल वगैरे जे लास्ट टाइम दाखवलं तेवढंच मी घेतलं, कारण दरवर्षी थोडं थोडं घेऊन म्हणून अशा भरपूर वस्तू झाल्या होत्या. सो मी नवीन असं काही घेतलंच नव्हतं. आणि आता तुम्ही बघा डेकोरेट केल्यानंतरचा फायनल लुक कसं दिसत आहे हे पण मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. डेकोरेशन तर छान असं माझं करून झालंय आणि इकडे स्वयंपाकाची पण तयारी चालू आहे.
कोबीची भाजी केली आहे. इथे कणिक भिजवून ठेवली आहे. त्रिशा आणि राजेश फटाके आणायला गेलेत. आता ते आले की गरम गरम पोळ्या करणार आणि मग जेवायला बसणार. जेवण झालं की फटाके फोडायला जाणार आहे त्रिशा. चला तर मग भेटूया. राजेश ते पण आहे नाही. हा हे बघ त्रिशा लावते बघ. आपण नाही लावलं बाबा. काय ग त्रिशा? त्रिशा खूप हौशीने फटाके आणण्यासाठी गेली होती आणि खूप एक्सायटेड पण होती की मी आज फटाके वाजवणार म्हणून. बट जेव्हा ती गेली खाली आणि वाजवायला सुरुवात केली बट तेव्हा ती खूप घाबरत होती. मागच्या वर्षी पण तिची अशीच कंडिशन होती आणि यावर्षी पण सेम आहे. बट बघूया आता हळूहळू प्रोग्रेस होते की नाही दिवाळीच्या दिवसापर्यंत. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या आणि हॅपी दिवाळी. बाय.